नमस्कार, राम राम, सुप्रभात सगळ्या शेतकरी मित्रांना. जय हरी, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, प्रत्येक शनिवारी आपण मोडणीमचा हा गाय बाजार शूट करत असतो. तालुका माढा, जिल्हा सोलापूर इथला. आपल्याला जवळ पण आहे. ज्या लोकांना बाजारामध्ये येणं पॉसिबल होत नाही प्रत्येक बाजारला, की गायीचे दर कसे आहेत, काय घर बसले आपल्याला कळून घ्यायचे असतील बाजारातले, तर त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत असतो, जेणेकरून प्रत्येक माहिती आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी. आपण नवीन असाल तर आयडीला आपल्या इन्स्टाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजित कदम याचे प्रेमी आणि राज्यमाता खिल्लार प्रेमी हे दोन्ही पण आपले आयडी आहेत इंस्टाला आणि फेसबुकला, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आपण थोडक्यात यात शेतकऱ्यांच्या गायी आणि व्यापाऱ्यांच्या गायी या दोन्ही बघणार. समोर तुम्हाला कोबा दिसतोय, तर जास्त करून व्यापाऱ्यांच्या गायी असतात. रेबिन वगैरे लावली म्हणजे तुम्हाला समजून जातं. जरा झांकी पांकी दिसतात. त्याच्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या पण गाय बघणार आहे आणि त्यांचे दर काय ते पण बघणार आहे. तर चला व्हिडिओ आपण स्टार्ट करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवात आपण या सुंदर गाय वासरापासून करणार आहे बाजारामधलं. हो, कसलं भारी झालं वासरू आणि गाय पण क्वालिटीची आहे बघा. काय दराने आहे ना, दूध किती आहे हे आपण बघणार आहे. त्या व्यापाऱ्यांची दावण आहे. बाजारामध्ये एंट्री केलं की सुरुवातीला तुम्हाला ही दावण लागते. एक नंबरलाच आहे. कशी दाताला? दुसऱ्या येताची 6 दात. दूध आता 12 लिटर आहे. काल खाली ज्युपिटरचं कालवड आहे, खोंड आहे, पण ब्रिडिंगसाठी आपण याला पाळू शकता. एक नंबर वासरू सीमनवरती गेलेलं आहे. बघू, आपला राजा बऱ्याच लोकांना माहीत असल्याचे प्रेमी असाच होता बघा. जर सांभाळलं तर आपल्या गोट्यामध्ये तुम्हाला ब्रिडिंगसाठी पण नंतर तो वापरता येतो. जसं आपण आता गब्बर आहे आपल्या गोट्यावरती, WWS सीमनपासून गोट्यात तयार झालेला. तर ही एक आहे. इकडं अजून 2-3 आहे. काय सांगितले त्या गाईचं? 31 सांगितलं. 1,30,000. कलर, पॅच, कातम तिथं सगळे बघा. कापसासाठी कातम आहे. नंबर सांगायचं. 9881 9881 1680 अडुसष्ट. 1680 ही गाय बघा 30 लिटर आता खरेदी झाली बाजारात. स्टॉपची गाय 30 लिटर दूध शेतकऱ्या बसली घेतलेली आहे बघा, आपल्या भागातले. तुळशीतली गाय. तुळशीतली गाय आहे बघा. आणि 8 ते 10 दिवस टाइम गेला. दाताला तिसरं वेत आहे बघा. दुसरं सांगून घेतलं यांनी, पण तिसऱ्या वेताच्या व्यापाऱ्यांना माहीत असतं बऱ्यापैकी. काय सांगता येईल? 1,60. नंबर आलेला आहे. आपल्या भागातली आपल्या इथली गाय आहे बघा, तुळशीतली. इथे एक गाय आहे, दाखवतो. मालक काय नाही गाई पशी. ऑर्डर बघा गायची कशी. कास बघा कशी आहे. गाई मापाला लहान आहे, पण दूध काय सांगितले? 26 लिटर. 13 लिटर दूध गाई तिथे. ते बघा कशी नातफळ जवळ आले आता. दाताला काय सांगताय किंमत? 1,5. किती होईल फायनल? हो, गाई आवरच आहे. नंबर सांग. 98 हां 81 हां 61 17 47. 17-47. एक नंबर गाय आहे बघा. मापाला हौरकी, पण दुधाला एक नंबर. व्यवहार चालू आहे बघा इथे गाईचा. बघून घ्यायला चालू आहे. नमस्कार. नमस्कार. कशी दाताला? दाताला कडदात करते. दूध दूध 2 टायमाला 20 आहे. 2 टायमाचं 20. 10 लिटर चालते मग. दुसरं यात काय सांगितली किंमत? तिचं सांगाय 90. सांगाय 90 जास्त चालू. होते. नोट चालू आहे. हा नोट चालू. काय मागणी? हा मागणी मागते ती 70. बर, होईलच थोडक्यात म्हणजे व्यवहार. त्यांच्या दावणीतली मोठी गाय आहे बघा. हिचं दूध हिचं 32. बर 32 लिटर. 32 लिटर. कोणाला बी तिसरं येत आहे. दाताला कडदात करते 32 लिटर. हिचं काय सांगताय? हिचं 31 सांगायला कमी जास्त होते. हो, नंबर सांगायचं. आणि ही एक घ्या. येलेली लिहिलेली. तिला आता 18 लिटर दूध आहे. 18 लिटर दूध आहे. हा खाली कालवड आहे.
तिचं काय हा किंमत? किंमत तिचं 62. 62,000. बघा 60,000पासून 1,30,000 पर्यंत काय नंबर सांगा. 98 90 90 98 83. 83. तिचा व्यवहार चालू आहे. 60 का काय मागितली म्हणतात. कितीपर्यंत होते बघू. 20 लिटर दूध यायला अजून 8 ते 10 दिवस टाईम आहे. कलर पॅच गाई घोड्यासारखे आहे. नोट चालू आहे. किराय काय सगळं पूर्ण बघू कसं. किती आणले तर? 3 आहेत. 3 आहेत. ही कशी दाताला? 6 दात. दूध पाहिले तर 10 लिटर. बरं आता दुसऱ्यांदा आहे. कलर पॅच बघू शकता. भांड बुंड कालवड आहे. दुसऱ्यांदा आहे आता. किंमत काय सांगितली? 1,40,000. काय जरा 1 लाखाच्या वरच किमती सांगायला. विषय काय? भेसळ बंद झाली. भेसळ बंद झाली. दुधाला दर वाढेल अशी अपेक्षा आहे. आणि क्वालिटीचा माल असला आपल्याकडं दूध असलं तर आपल्याला कोणच अडू शकत नाही. ही गोष्ट आहे. ही समोरचं पहिला रो कालवड आहे. दाताला 4 दात कालवड आहे. ठेपा बघा कसा लागला मित्रांनो. 4 सड पसरून आसरून एक नंबर. नाथ अशी क्वालिटी असल्यावर दूध आपल्या गोट्यामध्ये येणार म्हणजे येणार. त्याचं काय सांगितलं? 1.5 लाख. आज किमती भरपूर आहेत पण वासरं पण तशी आहेत बघा. टाच आणि ती पलीकडली तिसऱ्यांदा कडतात. बरं तिचं काय सांगितलं? तिचं 41. नंबर सांगायचं. 86 25 86 25 09 09 47 55. 47 55. तर बऱ्याच बाजारात आपण बघत असाल 60-70 लाख 1,10. पण आज सगळ्या किमती 1,30,000 1,20,000 1,40,000 1.5 लाख अशा किमती सांगायला लागलेत बघा. वासरं बघून किमती आहे त्या तुमच्याकडचे शेतकऱ्याची काही येलेली आहे. बुधवारी लिहिली आहे. दाताला कडदात करते. काय अपेक्षा आहे? 85 पर्यंत द्यायची. 20 लिटर पिळून द्यायची. खात्रीची गाय बघा. कुठल्या गावची? पडसाळीचे. नंबर सांगायचे. 97 97 67 83 83 17 84. 17 84 85. बाकी जेवणी 1,00,000 2 लाख किमती सांगितल्या नाही त्या. खाली कालवड आहे. अजून विशेष म्हणजे एकदम शांत समाधान. शेतकऱ्याची गाय आहे. नंबर आपल्याला दिले. नाव आपलं? दत्तात्रय सलगर. चेअरमन. 20 लिटरची गाय आहे. कधी पण कॉल करा आणि घेऊ शकतो. ही पण त्यांचीच आहे. 22 लिटर दूध आहे. 8 ते 10 दिवस टाईम असेल. 8 ते 10 दिवस कलर काळा आहे फक्त. पण दुधाची काय 22 लिटर पिळून. तिचं काय सांगितलं? तिथे 80,000. 80. एक नंबर. 80,000 85,000 शेतकऱ्याची किंमत आहे. व्यापाऱ्याच्या किमती आधी दावण बैल तुम्हाला 1,30,000 1,20,000 अशा किमती ऐकायला मिळतात. तिचा व्यवहार चालू आहे. सडात बघा किती मोठी गाय. तर गाय किती दूध देईल कमेंट करून सांगा. ताजी वेलेली गाय दिसते बघा. इथं गिरायक लांबचं दिसतंय. बॅग घेऊन आल्याच्या बऱ्याच ठिकाणी कोल्हापूर वरून सुद्धा गिरायक आपल्या भागामध्ये येतं. लांबचं कर्नाटकचं गिरायक जास्त येतं. तिचा व्यवहार चालू. रात्री येलेली आहे बघा. ठेपा चांगला लागलाय का आणि गाय पण चांगली आहे. टाईट फुल फिल ऑर्डर आहे. बघू व्यवहार कसा होतो. कसं असतं बाजारचा दर सांगितला आपल्याला 1,30,000 1,40,000 80 85. पण ज्यावेळेस गायवर थाप पडते आणि गुलाल पडतो त्यावेळेस आपल्याला ॲक्च्युअल समजते की गाय गेली कशी. बाजारचा दर काय पडलाय. बघू कशी थाप पडते. त्यांचं काय किंमत उघडी करत नाही जोपर्यंत थाप पडत नाही तोपर्यंत. थोडं घुसळान चालू आहे. तुमच्यामध्ये ही गाय कितीपर्यंत गेली पाहिजे सांगा. आणि आपला पण अंदाज महत्त्वाचा असतो. जरी दर वाढले तरी कितीपर्यंत गेली पाहिजे असं सांगा. दुसऱ्या वेताची गाय दिसते. तर हा किस पडतच असतो व्यापाऱ्याचा शेतकऱ्याचा बाजारामध्ये. शिवली कशी शिवली शेट?
कशी दिली? 1,10,000 1 लाख. चांगले आले पैसे. दाताला कसे? दाताला कडत करते. करतात कर 1 लाख गेले. तर हा मध्य निघालाय बाजारातला 1,40 1,30च्या मधला, कारण क्वालिटीचं वासर आहे. करदात करते. कुठलं गाव तुमचं मामा? कुठलं? केजला गेले. केजला गेले. एक नंबर घोड्यासारखी कालवड आहे राव. काय कसली सांभाळेल. शिरा बिरा एकदम जोरात आहे. एकदा मोंडीमचा पहिला व्यवहार झालाय. एकदा घोड्यासारखं वासर आहे. 12-13 लिटर आरामात पिळेल. काय कुठं विषय. मालक आहेत केजवरून आलेत बघा. कशी वाटली कमेंट करून सांगा. अण्णा ढाणे वाजतात कुर्डुगर यांची लाल मातीतली दावण तुम्ही बघू शकता. ही गाय सोडून कालवड दाखवायला चालू आहे. पहिल्या वेताचं कालवड आहे बघा. गिराईक वस्तात 3 पिढ्यांचा व्यापार. क्वालिटी माल. आता दुसरं झालंय बा. शेतकऱ्याचं कालवड आलंय बाबा. कसला ठेपा बस. पुढची सड 2 खाली आहे ती, मागची वर आहे ती. एक गुलाल चालला बघा. पिशी बघा गाय. बाजारामध्ये दाखल झालंय कालवड. पहिल्या वेताचं कालवड आहे. गर्दी बघा कालवड. व्यापाऱ्याने झगरं पाडलंय बघा याला. शेतकऱ्याचा मवाळ बसला आता याला. मवाळ बसलं मवाळ. ती नोट चावलाय तर आता दुसऱ्याला हात बी घालाय. कालवड आहे बघा कसलं खतरनाक. 2 दात किंवा 4 दात असं. एकदम मोठा कोटबाज कालवड आहे. कुठल्या गावचं आहे मामा? बोहेर. दाताला कसे कालवड? 64. 1.5 लाख सांगितले ते. 64 कालवड आहे. गर्दी सगळी लांब घेऊन गेले शेतकऱ्याला. त्यांचे वडील येत आहेत. आपल्या घरचं गोट्यातलं आहे का घेतलं? लय मोठं केलंय सांभाळलंय. किती गाय किती आहे सगळ्या गाय? 10 आहेत. नाही जुळत. कितीपर्यंत व्हायला पाहिजे कमेंट करून सांगा. व्हिडिओ मोठा होतोय आपला. तुम्हाला थोड्या कालवडीचं दाखवतो आणि त्याच्यानंतर हिचा आपण वेगळा एक सिंगल ब्लॉग शूट करू जेणेकरून रील निघल ते आपल्याला समजेल. कालवडांचं बघू आपण कसं. आता इथं कालवडा आलेत. गाई आपल्याला बघितली आपण. 1.10चा एक व्यवहार झालाय. 1.70ची पण बघितली, 1.85ची पण बघितली. कालवडींचा दर काय? पार्ट्या गाई पण आहे समोर. इथं नोट घेतलेली आहे बघा. कुठली नोट चालू आहे? येईल का? काय सांगितले? 60,000. दूध 9-10 पिळते बघा. 60,000 किंमत. खाली कालवड आहे. कास पण जबर आहे बघा. 9-10 बरोबर आरामात निघणार आहे. जर 9-10 लिटर खायला मेलेली आहे गाई. खायला तेवढं दूध निघणार आहे. 60,000 त्यात कमी जास्त होते अजून. नोट तिथं चालू आहे.
त्यात आम्ही सांगितलं तुम्हाला म्हणणार असं नंबर सांग. 9970 26 74 75 कालवडांचं कसं काय ही का आदत सांगायला 30,000 जाऊन नुसतं भरायचंच आहे लांबार उंबार चमकबाज कालवड आहे आणि या जोडीचं 20,000 10 हजाराला फक्त एकदम त्याचं 7,000पासून कालवडी 30,000पर्यंत आहे त्या आणि दोन सगळ्या बांड्या बुंड्या आहेत त्या आणि रेडीचं 22,000 नंबर सांगेल 9970 26 74 75 10 हजाराला या कालवडी ही फक्त 7,000ला आणि 30,000ला अजून ह्यातनं किमती आपल्याला व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होत असतात 60,000ची गाय पण आहे 9 पिळणारी बघा कालवड कसं तुम्हाला दिलाय कशी वाटली काही कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचे रील ॲक्च्युअल कितीला गेले आता समोर तिथं व्यवहार चाललेली गाय असेल कालवड असेल ते आज तुम्ही बघितलेल्या गाय कालवडी याच्या स्पेशल रील आपल्या इंस्टा आय डीवरती येतील आपल्या इंस्टाला पण फॉलो करायला विसरू नका अजित कदम याचे प्रेमी आणि राज्यमाता खिल्लार प्रेमी दोन्ही आय डीवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान